बेलपुरा नूतन कन्या आणि महिला महाविद्यालय या तिन्ही संस्था ज्यांच्या अधिपत्याखाली चालतात अशी पॅरेंट्स बॉडी म्हणजे अशी पालक संस्था नूतन विदर्भ शिक्षण मंडळ आपल्या संपूर्ण अमरावतीमध्ये प्रसिद्ध आहे। त्या नूतन विदर्भ शिक्षण मंडळाची स्थापना आपल्या संस्थेचे आपले संस्थापक कैलासवासी दादासाहेब खापर्डे यांनी केली। आज त्यांची पुण्यतिथी आहे। आपण त्यांना आदरांजली सन्मान वाहिली आहे। त्यांच्याविषयी अधिक माहिती अधिक जाणून घेण्यासाठी मी आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री निंबोळे सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना दादासाहेब खापर्डे यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगावी। आत्ताच आपल्याला गिरी सरांनी सांगितलं की आपल्या संस्थेचे आजचे संस्थापक दादासाहेब खापर्डे यांची आज पुण्यतिथी आहे। 1 जुलै 1954 रोजी त्यांचा 1938 साली त्यांचा मृत्यू झाला होता, स्वर्गवासी झाले होते आणि 27 ऑगस्ट 1854 रोजी त्यांचा जन्म झाला होता। अमरावती शहरातलं असं एक नाव की ज्यांच्या नावाने तिथे तुम्हाला माहिती आहे खापर्डे बगीच्या नावाचा एरिया माहिती आहे ना? माहिती आहे ना कुठे आहे तो एरिया? इरविन हॉस्पिटलच्या मागचा जो भाग आहे तो खापर्डे बगीचा म्हणून प्रसिद्ध आहे। तर खापर्डे म्हणजे दादासाहेब खापर्डेंचा वाडा त्या ठिकाणी होता। दादासाहेब खापर्डे हे यांचा जन्म अमरावतीत झाला आणि लहानपणापासून त्यांनी चांगलं शिक्षण घेऊन पुढे त्यांचा मोठमोठ्या लोकांसोबत संबंध आला। टिळक त्यांचे जवळचे मित्र होते। असं म्हणतात की टिळकांनी या ठिकाणी येऊन त्यावेळेस भाषण दिलं असंही आमच्या ऐकण्यामध्ये आहे। तर दादासाहेब खापर्डेच्या बाबतीत सांगायचं म्हणजे दादासाहेब खापर्डे हे संत शिर्डीचे साईबाबा आणि गजानन बाबा यांचे सुद्धा भक्त होते। शिर्डीला तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या फोटोमध्ये दादासाहेबांचा फोटो दिसेल आणि गजानन बाबा तर अमरावतीमध्ये जेव्हा केव्हा अमरावतीमध्ये यायचे तेव्हा दादासाहेबांच्या घरी यायचे। एक छोटा इतिहासाचा प्रसंग दादासाहेबांचा मी तुम्हाला सांगतो। अकोल्यामध्ये टिळकांची सभा सुरू होती आणि त्या सभेमध्ये टिळकांना निरोप आला की तुम्हाला 6 वर्षाची शिक्षा झाली म्हणून। मग अशा वेळेस ती मंडळी खापर्डे दादासाहेब खापर्डे आणि त्यांचे सर्व मित्र गजानन महाराजांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं की टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाली। तर गजानन महाराजांनी त्यांच्याजवळचा भाकरीचा प्रसाद त्यांना दिला आणि त्यांना म्हटलं की हा प्रसाद त्यांना दे आणि तिथे गेल्यावर त्यांचं काहीतरी चांगलं होईल। आणि त्या ठिकाणी जेव्हा मग टिळकांनी त्यानंतर टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाली, ते मंडाले तुरुंगात गेले आणि 6 वर्षामध्ये टिळकांनी त्या ठिकाणी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याचा आशीर्वाद गजानन महाराजांनी त्यांना दिला होता की तुझं ह्याच्यातूनही तुझं चांगलं होईल, की जे झालं त्याच्यातूनही तुझं चांगलं होईल अशी त्यांना आशीर्वाद दिला होता। आणि त्या आशीर्वादाच्या भरोश्यावर त्यांनी मंडालेमध्ये 6 वर्ष कारावास भोगला आणि या सर्व गोष्टींचे साक्षीदार आपले दादासाहेब खापर्डे होते। आणि त्यानंतर टिळकांनी 6 वर्ष तिथे राहून गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि ही गोष्ट गजानन महाराजांच्या पोथीमध्ये तुम्हाला सुद्धा ऐकायला मिळेल। तुम्ही घरी जर कोणी घरी पोथी असेल तर आईला विचारा की अशी गोष्ट खापर्डेंची त्याच्यामध्ये दादासाहेबांची गोष्ट आहे की नाही, टिळकांची गोष्ट आहे की नाही। मला आणखीन एक इथे सांगावंसं वाटते की पुण्याची जी न्यू इंग्लिश स्कूल आहे मध्ये टिळकांची एक सिरियल झाली होती टिळकांची, त्याच्यामध्ये ती शाळा दाखवली पुण्याची जी शाळा त्यांनी स्थापन केली होती टिळकांनी। तर ती सेम शाळेची बिल्डिंग मी ती सिरियल बघितली। ती शाळेत न्यू गोल्डन इंग्लिश स्कूल म्हणून पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे। तशीच बिल्डिंग आपली इथे दादासाहेबांनी निर्माण केली, आपल्या शाळेमध्ये तयार केलेली आहे। किंवा आपल्या कोणाला जर तिथे योग आला पुण्यामध्ये ती शाळा बघण्याचं तर ती शाळा बघितल्यावर तुम्हाला नक्कीच वाटेल की आपण न्यूयॉर्क फिल्ममध्ये आलो आहे काय। अशा प्रकारची बिल्डिंगची रचना म्हणजे तिथलं सगळं किंवा टिळकांचे जे विचार होते त्या विचारातूनच दादासाहेबांनी ही शाळा आपली
स्थापन केली त्या काळामध्ये आपल्या देशभक्त निर्माण करणे, स्वातंत्र्यामध्ये जे स्वतंत्र लढा देण्यासाठी जे तयार होते, स्वदेशी विचाराने तयार होते, असे तरुण त्या काळामध्ये तयार करण्याच्या दृष्टिकोनातून दादासाहेब खापर्डे यांनी ही शाळा स्थापन केली होती. मग पुढे शाळेनंतर न्यूतन कन्या, न्यू हायस्कूल बेलपुरा आणि महिला महाविद्यालयाची स्थापना झाली आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शाळा शहरामध्ये मोठं नाव कमवत आहे. आज आपल्या शाळेला 100 वर्ष प्राप्त झालेले आहे. 100 वर्षामध्ये आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले. या सर्व गोष्टींचं श्रेय जर कोणाला जात असेल तर दादासाहेब खापर्डेला जाते, कारण त्यांनी त्या काळामध्ये ज्या काळामध्ये शिक्षणाची गरज होती त्या काळामध्ये ही शाळा उघडली. अमरावतीतली सर्वात जुनी शाळा म्हणून न्यू हायस्कूल मेन या शाळेचं नाव आहे. या शाळेमधून मोठमोठे लोक तिकडून शिक्षण घेऊन गेलेले आहे आणि मोठमोठ्या पदावर कार्यरत राहून त्यांनी समाजामध्ये मोठं नाव कमावले आहे. काल परवाच आपल्या शाळेचा एक विद्यार्थी पायलट झालेला गिरीश जयस्वाल सरांनी तुम्हाला त्याची माहिती दिली. असे अनेक मोठमोठे विद्यार्थी या शाळेमधून घेऊन गेले आणि पुढील होत राहणार आहे याची मला नक्कीच खात्री आहे. आणि दादासाहेबांच्याच पुण्यामुळे आज आपण सर्व हे चांगले दिवस बघत आहोत. तर मी अशा या थोर महात्म्याला माझं विनम्र अभिवादन करतो आणि 2 शब्द मी थांबवतो. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दादासाहेबांविषयी माहिती ऐकून घेतली आहे. त्यानंतर आता आपल्याला राज्यगीत आणि आपली प्रार्थना नंतर आपल्याला घरी जायचं. सगळीकडे